मला वाटतं धर्मवीर आनंद साहेबांनी या दहीहंडीची सुरुवात या ठाण्यामधून करून दिली आणि या उत्सवाचा महोत्सवामध्ये आज संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा त्यावेळेला लाईव्ह प्रक्षेपण होतं आणि त्या माध्यमातून मला वाटतं संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर हा दहीहंडी उत्सव धर्मवीर आनंद साहेबांनी नेऊन ठेवला होता आणि तीच परंपरा आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट गेली 19 वर्ष यंदाचं 20वं वर्ष आहे आणि आम्ही तुम्हाला माहिती असेल या ठाण्यामध्ये पहिली जिद्द शाळा जी दिव्यांगांसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिली जिद्द शाळा त्यावेळेला धर्मवीर आनंद साहेबांनी त्या ठिकाणी ठाण्यामध्ये आणि आज पण ती शाळा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे आणि दिघे साहेबांना सुद्धा ही मुलं प्रिय होती. दिघे साहेब सुद्धा त्यांचं वेगळं नातं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही गेले 19 वर्ष करतो. यंदाचं 20वं वर्ष आहे आणि या दहीहंडी उत्सवाच्या खऱ्या अर्थाने शुभारंभ आज या सर्व दिव्यांग मुलांच्या शुभहस्ते झालेला आहे आणि गेली कित्येक वर्ष ही मुलं ही दहीहंडी उत्सव या ठिकाणी हे करण्यासाठी इकडे उत्साहाने भाग घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ते दुसऱ्याला सुद्धा आनंद देत आहेत आणि स्वतः सुद्धा तो आनंद उपभोगतायत. मी खास करून या दिव्यांगाच्या मुलांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग गेली कित्येक वर्ष करतायत आणि त्याचा खरा आनंद मला वाटतं पालक असतील आणि आमच्या चेहऱ्यावरती आणि मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या ठिकाणी दिसतोय. मी खास करून त्यांचं कौतुक करतो. सर उद्या दहीहंडी उत्सव सर साजरा होणार आहे. प्रमुख नेते कोण येणार आहेत का काय? मला वाटतं शिवसेनेचे नेते या ठिकाणी येणार आहेत. आदित्य जे असतील, खासदार असतील, आमदार असतील या ठिकाणी येणार आहेत. आमचे आदेश बांदेकर ते त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने दरवर्षी या दहीहंडीला मध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व मंडळी येत आहेत आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही हा महोत्सव करतोय परंतु ही जीवघेणी स्पर्धा नाही. या ठिकाणी प्रत्येक दहीहंडीला आम्ही बक्षीस देतोय, रोख बक्षीस सुद्धा देतोय आणि सहभाग हा महत्वाचा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. प्रत्येक म्हणजे एक थर लावणाऱ्याला सुद्धा या ठिकाणी आपण रोख बक्षीस देतो आणि या ठिकाणी ठाणे जिल्ह्यासाठी धर्मवीर आनंद साहेबांच्या नावाने ही हंडी आहे. त्याचबरोबर एक स्मृतिचषक आहे आणि रोख रक्कम आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी सुद्धा या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबईच्या गोविंदा पथकासाठी चषक आणि रोख रक्कम आहे आणि स्पेशल महिलांसाठी या ठिकाणी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने चषक आणि रोख रक्कम आहे. म्हणजे ह्या दहीहंडी उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने हा सहभाग हा महत्वाचा आहे आणि ही परंपरा टिकवण्याचं काम गेले 19 वर्ष आम्ही करतोय आणि त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातली मंडळं या ठिकाणी येत असतात आणि हा धर्मवीरांचा हा उत्सव आहे. तीच परंपरा आम्ही कायम ठेवून चाललेलो आहे. सर एक वेगळा प्रश्न आहे, पॉलिटिकल आहे. आज संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं की मुंबई महापालिकामध्ये नवी मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल ह्या महापालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे लढणार आणि जिंकणार. आता यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील असं विधान केलंय की महापालिकासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू तयार आहे आणि दहीहंडी तेच फोडते कारण की महाराष्ट्राच्या मनात तेच नक्की होणार. कसं पाहतो? मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राच्या मनातली इच्छा आहे की या दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे. शेवटी या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार आणि दोन्ही बंधूंचं कर्तृत्व या महाराष्ट्राला माहिती आहे आणि तुम्ही बघितले असेल की या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मराठी सक्तीचा विषय आला आणि त्या मराठी सक्तीच्या विषयावरती दोन भाऊ एकत्र झाल्यानंतर शेवटी त्यांना त्या ठिकाणी हा जो GR आहे अध्यादेश त्या ठिकाणी मागे घ्यायला लावला. हीच खरी दोन भावांची आणि शक्ती आहे आणि मला वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेत सुद्धा या ठिकाणी मला वाटतं 2 दिवसापूर्वीच बेस्टच्या ह्याचा या ठिकाणी निवडणूक मनसे आणि शिवसेना या ठिकाणी एकत्रितरित्या लढवत आहेत. मला वाटतं सर्व जर एकत्रितरित्या हे प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी
कुठल्या स्वार्थासाठी दोघंही भाऊ एकत्र झालेले नाहीत। हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे, मराठी माणसांचा विषय आहे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामधली एक इच्छा आहे की या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे आणि म्हणून दोन्ही भाऊ या ठिकाणी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा जो विकास खुंटलेला आहे तो विकास जलद गतीने व्हावा, सर्वसामान्याला न्याय मिळावा आणि कुठेही अन्याय होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांचा नक्कीच या महाराष्ट्राला फायदा होईल। पण दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर महाविकास आघाडी देखील सोबत असणार की, कारण की काँग्रेसची भूमिका देखील अशी सांगते मला असं वाटतं की कुठेही अडचण नाहीये, तुम्हाला थोड्या दिवसात सर्व कळेल। आम्ही सर्व एकत्रितरित्या हा सर्व हे करतोय। शेवटी आदरणीय पक्षप्रमुख ठरवतील की काय करायचं। शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत आणि जो आदेश आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब देतील तो आम्हाला मान्य आहे। मला वाटतं या ठिकाणी आदित्य ठाकरे ठाण्यात येणार आहेत किंवा इतर बाकीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्हाला माहिती असेल हा ऐतिहासिक असा हा एक ठिकाण आहे। त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं या ठिकाणी टावर आहे आणि या दिघे साहेबांचं आनंद आश्रम सुद्धा या ठिकाणी जवळ आहे आणि शेवटी आम्ही त्यांच्या तालमीत त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने हा उत्सव मला वाटतं पुढच्या पिढीला या ठिकाणी दाखवण्यासाठी हा उत्सव मोठ्या जोमामध्ये आम्ही करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।